सभेला वेळ नाही पण शब्दातून ताकद. आमदार अभिजित पाटील यांचा फोनवरूनच फायर प्रचार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत माढ्याचे लोकप्रिय आमदार अभिजित पाटील यांचा प्रचाराचा वेग पकडतोय. सलग सभांच्या धडाक्यातून संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघत असतानाच एका मुद्द्यावर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. मंगळवेढा पंचायत समिती निवडणुकीत आमदार पाटील यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक काकासाहेब मोरे रिंगणात असले तरी वेळेच्या मर्यादेमुळे आमदार पाटील यांना प्रत्यक्ष सभेला हजेरी लावता आली नाही. मात्र सभेला गैरहजर राहूनही प्रचारात गैरहजर राहिलो नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलंय. फोनवरून थेट मतदारांशी संवाद साधत आमदार अभिजित पाटील यांनी काकासाहेब मोरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेऐवजी शब्दांची धार, मैदानाऐवजी फोनचा फायर आणि तरीही प्रचाराची हवा. आमदार पाटील यांच्या बाजूनच अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे. मी आपल्याला मोक्ष भेटून सभेला येणार होतो, परंतु माढा तालुक्यात, पंढरपूर तालुक्यात माझ्याकडे जिल्हा परिषदेचे 15 गट, पंचायत समितीचे 30 गट सभा असल्यामुळे मी आपल्याला प्रत्यक्ष येऊन बोलू शकलो नाही. त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार साहेब यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट कुमलताई ढोबळे या घड्याळ चिन्हासमोर उभा आहेत आणि आमचे सहकारी, माझा तरुण सहकारी जो माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतो ते काकासाहेबजी मोरे. चिन्ह आहे रिक्षा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा, त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी व पक्ष सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय. आमच्या सर्वांचे सहकारी व पंढरपूर मंगळवेढ्याचे भावी आमदार, आमचे सहकारी मित्र वगैरे दादा भालके साहेब यांच्या त्या भागातल्या नेतृत्वाखाली ही आघाडी लढली जाते. मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय की भगीरथदादा भालके साहेब आणि आम्ही एकत्र आहोत. त्यामुळं आपण सर्वांनी या उमेदवाराला मतदान आशीर्वाद द्यावा. तुम्ही सर्वांनी आंधळगाव ग्रामांतरातील आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहिला होता. आपण सर्वांनी मला देखील त्यावेळेस प्रेम दिलं आणि दादांना त्या ठिकाणी आम्ही एकत्र येत असताना दादा तिकडून आमदार व्हावे, मी इकडून व्हावं, मी माढा तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी भरभरून असा लोकांनी देखील प्रेम दिला आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडणुकीत उभा राहायची संधी दिली. मी आपल्याला आंधळगावचा एक किस्सा म्हणून फक्त सांगतो की आपल्या चांगला चारा छावण्याचा लक्षवेधी त्या ठिकाणी विधिमंडळात मांडली आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातून या चारा छावण्याचे अनेक वर्षाचे पैसे द्यायचे बाकी आहेत आणि मग त्याच्यावरती 2 वेळा लक्षवेधी झाली आणि या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी मी आपल्या सातत्यानं वाटण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं असेल मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा झाला त्याच्यामध्ये सर्वांसोबत त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलण्याचं काम केलं. मंगळवेढा तालुक्यातील जे जे माझे सहकारी त्यांच्या सोबत काम करत असताना या आपल्या भागाचा मोठा प्रश्न असलेला जे लोकांना दुधाचा प्रश्न आहे. आपल्या आंधळगावमध्ये दूध हा सगळ्या दैनंदिनीचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपण बघितलं विधानसभेमध्ये एक लक्षवेधी मांडली होती दूध भेसळवरती. त्या दूध भेसळच्या लक्षवेधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन त्यांनी उत्तर दिलं होतं की आमच्या इथं पंढरपूर तालुक्याची कोशा येते या ठिकाणी एक दूध भेसळ करताना जाधव नावाच्या डॉक्टरला पकडलं आणि 1.25 कोटी लिटर दूध त्या ठिकाणी करताना सापडलं. मेलामाइन सारखं केमिकल वापरलं होतं. त्याला एमपीडी लावला, अधिवेशनात प्रश्न विचारला होता आणि राज्यामध्ये धाडी पडल्या 1068. त्याचा परिणाम असा झाला की सोलापूरमध्ये एका दिवसाला 1.25 लाख लिटर दूध कमी झालं. मग काय गयाटलेगाव काय झालं तर त्या ठिकाणी दूध भेसळ त्या ठिकाणी कमी झाली आणि या 1.25 लाख लिटर दूध भेसळ म्हणजे जवळपास 1.5-2 लाख लोकांचे जीव घेतले जाणार होते. आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी जो दुधाचा भाव होता 26 रुपये 27 रुपये तो 37-38 रुपयावर गेला आणि त्या ठिकाणी लोकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 10 रुपये दुधाला वाटून मिळाले. एक प्रश्न विधानसभेत विचारल्यानंतर एका बाजूला आरोग्याची सेवा झाली आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला देखील दिलासा मिळाला. त्यामुळं आपल्या भागातले सगळे प्रश्न विधिमंडळात मांडायचं काम मी त्या ठिकाणी केलं. मंगळवेढा
त्यांच्या या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं स्मारक व्हावं यासाठी देखील त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली होती. संत चोखामेळा, संत कानोपात्रा या बाबतीत देखील लक्षवेधी मांडली होती आणि या भागाचा विकासासाठी आम्ही देखील आपल्या सोबत कंटा लावणार. आमचे सहकारी असणारे व आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लक्ष्मणराव ढोबळे सर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. ते शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची त्या ठिकाणी पाईक म्हणून आता काम करतात. त्यांच्या कन्या या ठिकाणी कोमलताई ढोबळे या उमेदवार आहेत. कोमलताईंना त्या ठिकाणी निवडून देऊन आपण या भागातल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना मतदान आशीर्वाद द्यावा आणि शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणारा हा मंगळवेढा तालुका आहे. अजितदादा पवार साहेबांवरती प्रेम करणारा हा मंगळवेढा तालुका आहे. हा आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे. आमचे दुसरे सहकारी काकासाहेब मोरे यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात केली. जनमानसामध्ये राहून आपल्या सगळ्याच्या दुःखासुखामध्ये तो मदतीला हात देणारा एक सामान्य कार्यकर्ता, त्याला ही संधी देण्याची निवडणूक आहे. आपण काकासाहेब मोरेच्या समोरचं रिक्षा हे चिन्ह बटन दाबून आणि घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती आपल्याला करतो. आपल्या सर्वाला बघा की आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यातून गेलेत. अजितदादांचा विमान अपघातामध्ये 5 लोकांपैकी दादांना कसं ओळखलं आपण तर हातात असलेल्या घड्याळामध्ये आणि आपली कोण देखील त्या ठिकाणी घड्याळ आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळ आणि रिक्षाच्या पुढचं बटन दाबून मतदान करून अजितदादांना श्रद्धांजली व्हावी एवढी मी आपल्याला विनंती करतो. मी या राज्यामध्ये अजितदादांवरती प्रेम करणारी लोक किती आहेत ही या निवडणुकीत दिसावी. दादांच्या विचाराचे घड्याळ व रिक्षा या चिन्हापुढचं बटन दाबून आपण निवडून द्यावं. निवडणुका येतील जातील, दर वर्षाला 2 वर्षाला निवडणुका होतील, पण दादांवरती प्रेम दाखवण्याची ही निवडणूक आहे. आपण अजितदादांना श्रद्धांजली म्हणून या दोन्ही उमेदवारांचे घड्याळ आणि रिक्षाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करतो. मी परत निवडणूक संपल्यानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येईल आणि आपल्या पुन्हा एकदा संवाद साधण्याचा मी प्रयत्न करीन. मला आपल्याला भेटायला येता आलं नाही त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. या दोन्ही उमेदवारांच्या पुढचं बटन दाबून आपण निवडून द्यावं एवढी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.